फायनली आम्ही आता सकाळी उठून आरतीसाठी चाललो. रेडी वगैरे होऊन तिथे आवर सेकंड डे इन अक्कलकोट. पहाटे खूप छान वाटतंय आणि खूप सारे भक्त आलेत, सेवेकरी आलेत. सकाळी सकाळी आरतीसाठी सगळे फ्रेशअप होऊन चाललेत. प्रसन्न वातावरण आहे खूप अक्कलकोटमध्ये आणि दिवाळीमध्ये तर वेगळाच अनुभव असतो. खूप छान मार्केट वगैरे पण खूप छान दिसतंय. छान त्याचे फुलं, हार वगैरे सगळे प्रसन्न मनाने आरतीसाठी चालले, स्वामींचं दर्शन घेण्यासाठी चाललेत. गर्दी होती सकाळी, पण एवढी पण नव्हती, बट बऱ्यापैकी होती. वहिनींनी लाडू करून आणलेत प्रसादासाठी, सो ते पण वाटप होणार आहे. तुम्ही बघू शकता छान मंदिर सजवलंय, लाइटिंग्स वगैरे. सकाळचं वातावरण असे खूप प्रसन्न वाटतं मनाला. आणि त्याच्यात स्वामींची आरती, स्वामींना सगळे बघणार. स्वामींचे शृंगार करण्याच्या आधीचं जे एक रूप असतं, फक्त ते पिंड स्वरूपामध्ये असतं, लिंग स्वरूपामध्ये असतं, ते खूप वेगळं होतं. मी तिकडे नंतर गर्दीमधून ॲक्च्युली मी ते व्यवस्थित शूट नाही करू शकली आहे आणि तिकडे अलाउड पण नव्हतं ॲक्च्युली, सो मी ते नाही केलं. पण डोळे भरून बघितलं, आशीर्वाद घेतला, छान वाटलं खूप. फायनली खूप छान दर्शन झालं. शूट नाही करू शकले, पण इकडे छोटीशी झलक दाखवते तुम्हाला. क्लिअरली दिसत नाहीये, पण आय जस्ट ट्राईड. पिंड स्वरूपामध्ये दर्शन घ्या सगळ्यांनी इकडेच. नंतर आम्ही तुळजाभवानी मंदिरामध्ये आलो. मंदिर ओपन नव्हतं झालं, सकाळचे 6 वाजलेत आणि हा 6चा नजारा व्ह्यू खूप छान प्रसन्न वाटत होता. आम्ही थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी, वाईब घेण्यासाठी बसलो होतो. याच्यानंतर आम्ही परत रूममध्ये जाऊन थोडंसं रिलॅक्स करणार आहे.